नमस्कार मित्रांनो, YCMO नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, समर 2024 एक्झामिनेशन किंवा मे जून 2024 एक्झामिनेशनचे विविध शिक्षणक्रमांचे रिझल्ट्स यायला चालू झालेले आहेत. सर्वच शिक्षणक्रमाचे रिझल्ट आलेले नाहीत, पण हळूहळू ज्या शिक्षणक्रमाची परीक्षा अगोदर झालेली आहे व ज्यांची कॅन्डिडेटची संख्या कमी आहे अशा अभ्यासक्रमांचे रिझल्ट्स यायला चालू झालेले आहेत. तर ते रिझल्ट्स चेक करण्यासाठी आपण काय करावं लागेल, पहिल्यांदा ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे आपल्याला ycmou.digital.university.ac. ओके, हे तुम्हाला टाईप करायचं आहे. मग सर्च रिझल्ट्समध्ये खाली तुम्हाला दिसेल ycmou.digital.university.ac, त्याच्यावर क्लिक करा. यस, क्लिक केल्यानंतर ही होम पेज दिसेल तुम्हाला. ह्या होम पेजवर रिझल्ट्स इथं ऑप्शन आहे, तो का ह्या रिझल्ट्सवर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत आहे हो का, ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे रिझल्ट्स चेक करू शकता. आता जी ॲग्रिकल्चरची प्रोग्राम आहेत, YCMO ॲग्रिकल्चरची जी प्रोग्राम आहेत त्यांची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये झाली होती. त्यांचा रिझल्ट चेक करायचा असेल तर मार्च 2024 ॲग्रिकल्चर प्रोग्राम्स ह्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे. आता आपली जी परीक्षा आहे ती समर 2024 म्हणजेच मे जून 2024 मध्ये जास्तीत जास्त परीक्षा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मे जून 2024 ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसते. तर एवढ्या प्रोग्रामचे रिझल्ट्स लागलेले आहेत. ठीक आहे. ही वरची माहिती वाचून घ्यायची आहे तुम्हाला. इम्पॉर्टंट नोटिफिकेशन मे जून 2024 एक्झामिनेशनची वरी काही माहिती आहे तेवढी वाचून घ्यायची आहे. आता आपण कोणकोणते रिझल्ट लागले आहेत ते पाहून घेऊया. मग तुम्हाला तुमचा जर एखादी कोर्स असेल ह्या रिझल्ट लागलेल्या कोर्सपैकी सॉरी मित्रांनो ह्या तुमचा रिझल्ट लागलेला असेल ह्या एवढ्यापैकी, तर तुम्ही काय करायचे, त्या तुमच्या कोर्सच्या समोर क्लिक हिअर जी लिहिलेलं आहे की लाल अक्षरामध्ये त्याच्यावर क्लिक करायचे. क्लिक करून तिथे तुम्हाला निवडायचं आहे वर्ष कोणतं आहे. तर मे जून 2024 वर्ष निवडायचं आणि PRN नंबर टाकून सॉरी मित्रांनो, तर PRN नंबर टाकायचं, खाली कॅप्चा कोड टाकायचं, सर्च करायचं. तुम्हाला लगेच रिझल्ट तुमचा डाउनलोड करता येईल. ठीक आहे. आधी आपण बघूया रिझल्ट कोणाकोणाचे लागलेले आहेत. बरेच रिझल्ट लागले आहेत. ठीक आहे, मी वाचन करतो. आता ही जर मी असंच व्हिडिओ बनवला तरी लोक व्हिडिओ बघणार सुद्धा नाहीत, आपले विद्यार्थी मित्र वगैरे. ठीक आहे. त्याच्या पहिले वाचून दाखवले तर ऐकतात, तर म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा फायदा तर होतो वाचल्याने. त्याच्यामुळे मी वाचून दाखवतो. थोडा वेळ लागला तर लागला, किमान ऐकून तरी त्यांनी व्हिडिओ बघतील पूर्ण. नाहीतर कसं होतं की व्हिडिओ बघतच नाहीत. मी व्हिडिओमध्ये सांगतो, बऱ्याच माहिती सांगत असतो, हमेशा सांगत असतो. त्या व्हिडिओचा पुढचं पाठीमागचं जी वस्तू असते सॉरी मित्रांनो, सॉरी सर्दी खूपच जास्त झाली आहे. तर व्हिडिओची पार्श्वभूमी आणि त्याचं पुढे काय येणार आहे ह्याची मी माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहत जावा. जास्त व्हिडिओ मोठा नसतो आपला, 10 मिनिटाचा असतो जास्तीत जास्त, कारण एक्सप्लेन करायलाच 10 मिनिट लागून जातात. मी काय 5 मिनिटात पण व्हिडिओ बनवतो, परंतु नुसतं वाचून दाखवण्याला अर्थ नाही. त्याच्या पुढची पाठमागची वस्तू काय, त्याची संबंधित अनेक गोष्टीसुद्धा व्हिडिओमध्ये टाकल्या तर एका व्हिडिओमध्ये अनेक कामं होतात. प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर खूप व्हिडिओ जास्त बनवावे लागतील. त्याच्यापेक्षा एका व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या तर तुमच्या अनेक शंकांचं समाधान होऊन जाते. ठीक आहे. आता समर 2024 एक्झामिनेशन, मे जून 2024 एक्झामिनेशनचे लागले रिझल्ट पाहत आहोत आपण. ठीक आहे. तर सुरुवात करूया. प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट नंबर 1. आता युनिट पाडलेले आहेत त्यांनी त्यांच्या सोयीसाठी. तर युनिट नंबर 1 मध्ये कोणकोणते रिझल्ट लागलेत. सर्टिफिकेट प्रोग्राम इन सेल्फ हेल्प ग्रुप CIHR विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2011 पॅटर्न. CIHR विंटर विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2011 पॅटर्न. डिप्लोमा इन गांधी विचार दर्शन. सर्टिफिकेट प्रोग्राम इन व्हॅल्यू एज्युकेशन. सर्टिफिकेट इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. सर्टिफिकेट इन कंटेंट कम मेथोडॉलॉजी. ठीक आहे. आता M44 MA उर्दू 2021 पॅटर्न सेमिस्टर 1 ध्यानात ठेवायचे बरं काही. ह्याचा कोर्स कोड आहे M44 MA उर्दू 2021 पॅटर्नवाला आहे सेमिस्टर 1.
M44 MA उर्दू 2021 पॅटर्न सेमिस्टर 2, M44 MA उर्दू 2021 पॅटर्न सेमिस्टर 3, M44 MA उर्दू 2021 पॅटर्न सेमिस्टर 4, M42 MA हिंदी 2015 पॅटर्न सेमिस्टर 1, M42 MA हिंदी 2015 पॅटर्न सेमिस्टर 2, M42 MA हिंदी 2015 पॅटर्न सेमिस्टर 3, M42 MA हिंदी 2015 पॅटर्न सेमिस्टर 4. ठीक आहे. पुढे प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट नंबर 2, सर्टिफिकेट इन प्रोग्राम फॉर ग्राम रोजगार सेवक विंटर, सर्टिफिकेट प्रोग्राम इन बी कीपिंग समर, सर्टिफिकेट प्रोग्राम इन बी कीपिंग विंटर, सर्टिफिकेट प्रोग्राम फॉर सिक्युरिटी ऑफिसर समर, सर्टिफिकेट इन मैथमेटिक्स, डिप्लोमा इन नृत्य योग सूत्र, DMLT, DOTA, BCA ओल्ड विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2022 पॅटर्न 2012 पॅटर्न डिस्टन्स एज्युकेशन अनेकदा वाचतो, BCA ओल्ड विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2012 पॅटर्न. ठीक आहे. त्याचा प्रोग्राम कोड आहे B32 ओल्ड. पुढे आरोग्य मित्र विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2006 पॅटर्न, डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निक्स विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2017 पॅटर्न, ह्याचा प्रोग्राम कोड P125 आहे. सर्टिफिकेट इन सहाय्यक, सर्टिफिकेट इन रुग्ण सहायक पेशंट असिस्टंट विथ क्रेडिट्स ब्लेंडेड मोड 2022 पॅटर्न, डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी ओपन डिस्टन्स लर्निंग 2008 पॅटर्न, डिप्लोमा इन योग शिक्षक विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2017 पॅटर्न, डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, BSc CSE विथ क्रेडिट्स ब्लेंडेड मोड 2023 पॅटर्न, DCM विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2017 पॅटर्न. ठीक आहे. 2017 पॅटर्न. ओके. पुढचं प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 3, DCHMNT विंडोज 2008 सर्व्हर विथ क्रेडिट्स, ह्याचा प्रोग्राम कोड V14 आहे. V11 डिप्लोमा फॉर सिव्हिल सुपरवायझर DFCS V11, V13 डिप्लोमा फॉर फिटर V13, T72N डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन अँड डोमेस्टिक ॲप्लिकेशन मेंटेनन्स, V125 डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन विथ क्रेडिट्स, V127 डिप्लोमा इन फाईन आर्ट्स पेंटिंग, V126 ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन, V123 डिप्लोमा इन फॅशन डिझाईन, T101 डिप्लोमा इन इसेन्शियल स्किल्स 2019 पॅटर्न, V131 MSc फिजिक्स 2021 पॅटर्न ध्यानात ठेवायचं आहे, V132 MSc केमिस्ट्री 2021 पॅटर्न, V133 MSc झूलॉजी 2021 पॅटर्न, V134 MSc बॉटनी 2021 पॅटर्न, V135 डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल सायन्स 2021 पॅटर्न, V58 MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2015 पॅटर्न, C3E सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज CEL, C122 सर्टिफिकेट इन व्हिडिओ प्रोडक्शन. ठीक आहे. तर मित्रांनो आज दिनांक आहे 23 जून 2024. तर आज 23 जून 2024 पर्यंतचे जेवढे काही रिझल्ट लागले आहेत ऑफिशियल वेबसाईटवर आपल्या अनाऊन्स झालेले आहेत, डिक्लेअर झाले आहेत, ते सर्व रिझल्टची माहिती मी वाचून दाखवलेली आहे. तसेच कंटिन्यू आणखी रिझल्ट यायचे बाकी राहिले. खूप सारे प्रोग्रामचे शिक्षणक्रमाचे रिझल्ट यायचे शिल्लक राहिले आहेत. ते जसं वेळोवेळी आपल्याला अवेलेबल होतील तसं आपण ते रिझल्ट्स वाचून दाखवणार आहोत आणि ते रिझल्ट तुम्हाला कसं डाउनलोड करता येईल ती पण सांगणार आहोत. ठीक आहे. आता आपण काय करूया, एक डेमो बघूया लगेचच की रिझल्ट डाउनलोड कसं करायचं. आता इथपर्यंत आलो आहे आपण. आता काय करूया, आपण समजा एक कोर्स घेऊया कोणता तर. ओके, इथे घेऊया M42 MA हिंदी 2015 पॅटर्न सेमिस्टर 4, ह्याचा 22 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. तर काय करायचं, काही 15 नंबरचा आहे सिरियल नंबर 15 M42 MA हिंदी 2015 पॅटर्न सेमिस्टर 4 22/6/2024 रोजी रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. तर ह्याच्या पुढे क्लिक हिअर जे ऑप्शन दिसतं या क्लिक हिअरवर क्लिक करा. ओके, आता इथं क्लिक केल्यानंतर ह्याला थोडंसं करायचं. आता एक्झाम इव्हेंटमध्ये काय करायचं आहे आपल्याला, मे जून 2024 करायचं आहे. इथं क्लिक केलो आपण. ठीक आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, PRN नंबर किंवा सीट नंबर किंवा रोल नंबरसुद्धा टाकून तुम्हाला हे डब्यामध्ये टाकता येते. ठीक आहे. PRN नंबर तुमचा 16 अंकी PRN नंबर किंवा सीट नंबर तुमच्या हॉल तिकीटवर असला किंवा त्याला रोल नंबरसुद्धा म्हणतो आपण, त्याला रोल नंबर म्हणता येते आपल्याला. सीट नंबर किंवा रोल नंबर म्हणतात, दोन्ही एकच असतात. ठीक आहे.
सीट नंबरलाच रोल नंबर म्हणतात, रोल नंबरला सीट नंबर म्हणतात. हे टाकू शकता किंवा 16 अंकी PRN नंबर टाकायचं. खाली इथं तुम्हाला ही कॅप्चा कोड दिसते, कॅप्चा कोड टाकायचं आणि खाली सर्च करायचं आहे. ठीक आहे. सर्च ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट जर लागलेला असेल तर तुमचं नाव येईल, तुमच्या प्रोग्रामचं कोड येईल, प्रोग्रामचं नाव येईल, त्याच्या पुढे डाउनलोड ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सोपं आहे अतिशय, काही चिंता करायची गरज नाही. ओके मित्रांनो, तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ह्याच्यामध्ये ज्यांच्या कोणाचा रिझल्ट लागलेला आहे त्या आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईकापर्यंत शेअर करा, व्हिडिओ पाठवा त्यांना. ठीक आहे. तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा शेअर करू शकता. ठीक आहे. व्हॉट्सअपद्वारे शेअर करा किंवा नंतर टेलिग्राम चॅनलद्वारे शेअर करू शकता. तुम्ही जेवढे ते सोशल मीडिया जे सोशल चॅनल्स, मीडिया नाही, सोशल चॅनल जी आहेत आपले, त्या सोशल चॅनलद्वारे तुम्ही शेअर करू शकता. ओके. तर लवकरच इतरही रिझल्टसह आपला व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी स्टे ट्यून्ड, आपल्यासोबत राहा. स्टे ट्यून्ड म्हणजे आपल्यासोबत राहा, चॅनलसोबत राहा. आणि कसं राहतं आहे, मी ज्या वेळेस मला वेळ भेटला सुट्टीच्या दिवशी वगैरे, त्या दिवशी मी जास्त व्हिडिओ टाकत असतो. त्याच्यापैकी आपल्या दररोज चॅनलवर तुम्ही बघत राहा. काय ना काय तर दररोज एखादी दिवस सुट्टी असेल आपल्याला चॅनलला, पण दुसऱ्या दिवशी आपला व्हिडिओ येतोच. एक दिवसाआड का होईना चॅनलवर व्हिडिओ येतोच. त्याच्यामुळं कधी कधी नोटिफिकेशन येणं गेलं तरीसुद्धा तुम्ही काय करायचं, आपलं चॅनल उघडून बघायचं आहे. उघडून बघून बघायचं आहे की काही आले का नाही आपल्या चॅनलवर अपडेट, कोणत्या एक्झामविषयी वगैरे. त्याच्यामुळं तुम्ही अद्ययावत असू शकतात, अपडेटेड असू शकतात. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.